क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण वन शॉट व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 3 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन ह्या चॅप्टरची रिव्हिजन करणार आहोत. हे जर चॅप्टर तुम्ही बघितलं तर ॲक्च्युली तुम्हाला न्यू सिलेबसनुसार 10 मार्कासाठी विचारलं जातं. ऑप्शनल आपण म्हणू शकतो. ऑप्शनल 10 मार्काचं हे चॅप्टर आहे तुमच्यासाठी. काही जास्त नाही आहे चॅप्टरमध्ये, फक्त जास्त फॉर्म्युले आहेत आणि काही थेरम्स आहेत जे तुम्हाला बाय हार्ट करावे लागतील. जर तुम्ही ते बाय हार्ट केले तर काही थिअरम्सवरूनच तुम्हाला याच्यामधून मार्क्स भेटून जातील आणि काही मार्क्स म्हणजे जर मॅक्झिमम मार्क्स बघितले तर थिअरमवरून भेटून जातील आणि काही जे मार्क्स आहेत तुम्हाला एक्सरसाइजमधून जे येणारे क्वेश्चन असतात त्यांच्यामधून भेटून जातील. ठीक आहे. बट अगेन मी लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जर तुम्हाला मी शिकवलेले हे कन्सेप्ट ज्या लेक्चरमध्ये आहेत त्या जर समजल्या तर लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आणि तुम्हाला जर वाटतं आहे की मला फॉलो करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्ही टेलिग्राम असेल, ठीक आहे, इंस्टाग्राम असेल, ठीक आहे, किंवा ट्विटर असेल, ह्याच्यावरती बिलाडे सर सर्च करा. यू कॅन गेट माय नेम देअर. ठीक आहे. तुम्हाला माझं नाव ते सापडून जाईल. तर तुम्ही ह्या थ्रू मला फॉलो करू शकतात, मला कॉन्टॅक्ट पण करू शकतात. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिले ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन समजायला पाहिजे, कारण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनमध्ये असणारं, कारण याच्या पहिले तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन ऐकले असेल, ठीक आहे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन ऐकले असतील. ठीक आहे. तर ट्रिगोनोमेट्रिक पण इक्वेशन आहे. हे इक्वेशन जर तुम्हाला समजलं तर मग सोल्युशन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन तुम्हाला काय होतं समजून जातं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनला समजायला पाहिजे. म्हणजे इक्वेशन काय, ज्याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन इन्व्हॉल्व असतात. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन कुठले कुठले, साईन आहे, कॉस, टॅन, सेक, कोसेक, ठीक आहे, कॉट, हे कुठले आहेत, हे सगळे कुठे येतात, आपले ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्समध्ये येतात. ठीक आहे. ज्या इक्वेशनमध्ये हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन तुम्हाला सापडले, बरोबर, आणि एक अननोन अँगल असेल म्हणजे व्हेरिएबल, जसा हा इथे एक्स दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, याच्या जागेवरती मे बी थिटा लिहिला असतो, साईन थिटा इज इक्वल्स टू 1/2. ठीक आहे. तर अननोन अँगल ऑर व्हेरिएबल, ठीक आहे, ज्याच्यामध्ये असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं आपण, ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. तर हे जे दिसतंय तुम्हाला हे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहे. हे जे दिसतात तुम्हाला हे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचे एक्झाम्पल आपल्याकडे येऊन जातात. साइन एक्स 1/2, टॅन एक्स इज इक्वल्स टू -√2, कॉस 3x इज इक्वल्स टू 5x. तर हे सगळे कशामध्ये येतात, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनमध्ये, ज्याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आणि अँगल असेल. ठीक आहे. तर आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन इक्वेशन नाही विचारत, आपल्याला सोल्युशन काढायचं असतं, त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं असतं. कोणाचं, ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन पाहिजे. म्हणजे याचा अर्थ की जर मी साईन एक्स लिहितोय इज इक्वल्स टू 1/2, तर याचा अर्थ हा एक्स किती आहे तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, सॉल्व करायचा आहे. तर त्याच्यासाठी मला हा शोधावा लागेल की साईन कधी 1/2 असतो. बरोबर आहे. तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक पूर्ण टेबल माहिती आहे. ठीक आहे. इथे दिसणारा, जर तुम्ही इथे एक सर्कल बघितलं, हे युनिट सर्कल आहे. ठीक आहे. या युनिट सर्कलमध्ये साईन, कॉस, टॅन, सेकच्या व्हॅल्यू तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे. जर मी म्हटलं की साईन 1 कधी असतो, ठीक आहे, साईन 1चा जर मी विचार केला तर साईन 1 येतो आपला π/2ला. ठीक आहे. तसंच माझ्याकडे, म्हणजे याचा अर्थ साईन एक्स इज इक्वल्स टू, जर मी 1 म्हटला तर याचा अर्थ एक्स जेव्हा π/2 असेल, ठीक आहे, त्या केसमध्ये याची व्हॅल्यू किती येईल, 1 येईल. म्हणजे माझ्याकडे काय येऊन जाईल, याचं आन्सर येऊन जाईल, सोल्युशन येईल. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट द सोल्युशन ऑफ द ट्रायंगल आपण म्हणतो. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ द अननोन अँगल, म्हणजे ह्या एक्सची व्हॅल्यू जी आपल्याकडे निघून जाते, विच इज सॅटिस्फाईड द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. ठीक आहे. काय करतं ते, या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनला सॅटिस्फाईड करतं. म्हणजे जसं मी म्हटलं की साईन जेव्हा π/2 असेल इज इक्वल्स टू 1 येऊन जाईल. साईन π/2 किती येतो, 1 येतो. म्हणजे याचा अर्थ हे पूर्ण ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनला काय करतं आहे, सॅटिस्फाय करतं आहे. ठीक आहे. म्हणून आपण म्हणतो दॅट इज द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड अ सोल्युशन. त्याला काय म्हणतो आपण, त्याचं सोल्युशन म्हणतो. सो द सोल्युशन ऑफ द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन येऊन जाईल आपल्याकडे. ठीक आहे. जसं साईन एक्स इज इक्वल्स टू 1/2, म्हणजे एक्स जेव्हा π/6 असेल त्यावेळेस साईन किती येईल, 1/2 येईल. बरोबर आहे. जेव्हा कॉस
हा π/4 येईल, त्यावेळेस कॉसची व्हॅल्यू येईल 1/√2. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे काय आलं, सोल्युशन ऑफ द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन येऊन गेलं. ठीक आहे. तर ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन मे बी फायनाईट असू शकतात, म्हणजे एकच आन्सर येईल एक तर. ठीक आहे. एकापेक्षा जास्त म्हणजे मोजके आन्सर येतील. ठीक आहे. किंवा इन्फानाईट येतील, किंवा त्यांना तुम्ही काउंट नाही करू शकत. नंबर ऑफ इन्फानाईट नंबर ऑफ आन्सर येतील, त्याचे सोल्युशन्स तुमच्याकडे येतील. ठीक आहे. तर म्हणजे येणारे जे सोल्युशन आहेत ते फायनाईट पण असू शकतात, म्हणजे तुम्ही काउंट करू शकतात त्या सोल्युशनला. एक तर इन्फायनाईट असू शकतात. ठीक आहे. सो वी डिफाईन 2 टाईप्स ऑफ द सोल्युशन ऑफ द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. आपल्याकडे 2 येतात. एक प्रिन्सिपल सोल्युशन, जे फायनाईट नंबर ऑफ येतं सोल्युशन, त्यांचे मोजता येतात. जसं आपण म्हणतो, जर प्रिन्सिपल सोल्युशनची व्हॅल्यू 0 ते 2 पायच्या मध्ये, याचा अर्थ बघा, 0पासून स्टार्ट होतोय. 2 म्हणजे गुणिले 180 जर तुम्ही केलं पायची व्हॅल्यूला, तर 0 तुमच्याकडे 360 येऊन जाईल. बरोबर आहे. 8×16 1. ठीक आहे. 2 3 झाले 360. म्हणजे पूर्ण कसं आहे माहिती का, 0पासून स्टार्ट झाला. ठीक आहे. इथून स्टार्ट होतं पूर्ण 360. बरोबर. तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आन्सर सापडत आहे तर प्रिन्सिपल सोल्युशन तुमच्याकडे येऊन जाईल. पण जर जे सोल्युशन आहे ते रिपीट होत गेलं आणि सापडतच नाही, थांबतच नाही कुठे, बरेचसे आन्सर येतात, बरेचसे सोल्युशन येतात, तर ते जनरल सोल्युशनमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. तर प्रिन्सिपल सोल्युशन लक्षात घ्या. तर तुमच्याकडे येणारा आन्सर, दॅट इज द सोल्युशन ऑफ द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन जे येतं आहे अननोन अँगल एक्स. ठीक आहे. देअर विल बी 0 ते 2 पायच्या मध्ये, म्हणजे 2 पायच्या मध्ये जर आलं, ठीक आहे, किंवा 0 आलं किंवा 2 पाय आलं तरी पण चालून जातं, आर कॉल्ड अ प्रिन्सिपल सोल्युशन. त्याला काय म्हटलं जाईल, प्रिन्सिपल सोल्युशन म्हटलं जाईल. जसं कॉस एक्स 1/2 आला, म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर π/3 किंवा 5π/3 असेल, तर दोघं केसमध्ये येणारा आन्सर हा 1/2 येतो. ठीक आहे. साईनसाठी जर आपण 1/2 काढतो तर π/6ला आणि 5π/6ला हे आन्सर येतं. तर आपण याला म्हणतो इट इज द प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. इट्स प्रिन्सिपल सोल्युशन. हे काय झाले, प्रिन्सिपल सोल्युशन झाले. सो वी आर ऑब्झर्व दॅट एक्स इज दॅट 0 आणि 2 पायच्या मध्ये येतोय हा. ठीक आहे. एक्स कसा येतो तुमचा, 0 आणि 2 पायच्या मध्ये येतोय. ठीक आहे. म्हणजे π/3 जर केलं मी, म्हणजे 180/3 करून बघा, 3 × 18 ना. ठीक आहे. 60. बरोबर आहे. 60 डिग्रीला किती येतो हा, तुमच्याकडे 1/2 येऊन जाईल. बरोबर आहे. एक्झॅक्टली जर बघितलं तर 180/3. ठीक आहे. 6 × 3 = 18, 3 × 18 60. बरोबर आहे. सो दॅट इज वॉट द केस इज हेअर. तर मग चेक करून बघा की कॉस जो आहे तो 60 डिग्रीला येतो आहे का, कॉस 60 डिग्रीला 1/2 येतो का. इथे जर तुम्ही टेबल बघितला तर तुम्ही π/3 बघा, हा दिसतोय π/3. येणारा आन्सर कॉसचा आहे तुमच्याकडे 1/2. ठीक आहे. दिस इज वॉट द आन्सर यू नीड टू बी फाइंड आउट इन युअर क्वेश्चन्स. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्रिकचा पूर्ण टेबल पार्ट असायला पाहिजे. ठीक आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, ज्या लिंकमध्ये पूर्ण ट्रिगोनोमेट्री शिकवलेली आहे ॲक्च्युली. म्हणजे त्याच्यामध्ये येणारे आन्सर्स मी शिकवलेले आहेत. PDF टाकून देईल ज्याच्या प्रिन्सिपल सोल्युशनची तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला एक टेबल पूर्ण बघता येईल, किंवा हा जो पूर्ण युनिट सर्कल आहे मी तुम्हाला देऊन टाकेल PDF मध्ये, टेलिग्रामला सेंड करून देईल. ठीक आहे. त्याच्यावरती तुम्ही डाउनलोड करून याला बघू शकतात. ठीक आहे. अदरवाईज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकून दिली याची पूर्ण युनिट सर्कलची, म्हणजे तुम्हाला आन्सर शोधताना सोपं होऊन जाईल. ठीक आहे. हे झालं आपलं प्रिन्सिपल सोल्युशन. दॅट इज द सच अ सोल्युशन मे बी फायनाईट इन द नंबर. ठीक आहे. असं सोल्युशन काय फायनाईट येऊ शकतं. पण जनरल सोल्युशनचा जर विचार केला, दॅट इज द सोल्युशन ऑफ द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन विच आर अ जनरलाइज बाय इट्स पिरियॉडिसिटी. म्हणजे हे जे आन्सर आहे ॲक्च्युली ते फिरतच राहतं कंटिन्युअस, म्हणजे इन्फानाईट नंबर ऑफ सोल्युशन याचे येतात. ठीक आहे. याचे येणारे जे सोल्युशन्स असतात जनरल सोल्युशनमध्ये, इन्फानाईट नंबर ऑफ सोल्युशन येतात. म्हणजे sin x इज इक्वल्स टू √3/2 बघा. तर याचे आन्सर जर तुम्ही बघितले तर π/3, 2π/3, 7π/3 असे इन्फायनाईट नंबर ऑफ आन्सर आपल्याला दिसायला भेटतात. सो हेअर इज दॅट द जनरल सोल्युशन येतं. दॅट इज द जनरल सोल्युशन इज ऑलवेज इन्फायनाईट नंबर ऑफ आन्सर्स येतील. ठीक आहे. जनरल सोल्युशनचे प्रत्येकदा आन्सर कसे येतील तुमचे, इन्फायनाईट नंबर ऑफ आन्सर येतील. एक नोट लक्षात ठेवा सगळ्यात पहिले, तर जनरल सोल्युशन ऑफ अ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन ऑफ द इक्वेशन जे आहे, ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन जे आहे, वी विल यूज द एन ॲज अन इंटेजर असतो. काय असतात इंटेजर, 0पासून मायनसकडे, 0पासून प्लसकडे, म्हणजे हे इंटेजर आपण यूज करतो. एन कशासाठी यूज करतो आपण, इंटेजर. म्हणजे एन बिलॉंग्स टू दॅन इंटेजर लिहिला जातो. म्हणजे एन काय असेल तुमचा, -2, -3, -4, -5 असू शकतो इकडे नंबर लाईनवरती असणारे नंबर्स.
ठीक आहे. फॉर फाइंडिंग द जनरल सोल्युशनसाठी तुम्हाला काही फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. दॅट इज ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. काही रिझल्ट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. हे बाय हार्ट करावे लागतील तुम्हाला, कारण पेपरामध्ये तर तुम्हाला हे काही दिलं जात नाही. मे बी लॉग टेबलमध्ये असतील तर बघा, पण असा लॉग टेबल अलाव केला जातो जो लॉग टेबल फक्त ज्याच्यामध्ये फक्त लॉग्स आहेत किंवा अँटी लॉग्स वगैरे आहेत, बाकी गोष्टी अलाव केल्या जात नाही मला वाटतं. ठीक आहे. एक साधा लॉग टेबल अलाव करतात. मे बी तुमच्या याच्यामध्ये एक्झाममध्येच जो अवेलेबल असतो, म्हणजे जिथे ज्या कॉलेजमध्ये जो अवेलेबल असेल, ज्या ठिकाणी जे सेंटर आहे तिथे जो अवेलेबल असेल किंवा गव्हर्नमेंटने जो अलाव केला असेल तोच दिला जातो. तुमच्याकडून स्वतः घेऊन जाता येत नाही. तर असे जे सोल्युशन्स आहेत ते तुम्हाला बाय हार्ट करावे लागतील. थिटा हा बिलॉंग्स करतो रिअल नंबरला. कसा बिलॉंग करतो? रिअल नंबर्स. थिटा म्हणजे रिअल नंबर जे असतील. ठीक आहे. सो इथे बघा, जर साइन थिटा इक्वल्स टू 0 आला तर तुम्हाला थिटा हा n इंटू पाय बघावा लागेल. ठीक आहे. n म्हणजे 1 2 3 4 जे इंटेजर्स मी तुम्हाला बोललो इथे. ठीक आहे. हे जे दिसतात nच्या इथे केसमध्ये, तर साइन थिटा 0 जर आला तर थिटा इज इक्वल्स टू n पाय लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. कॉस थिटा 0 आला तर तुम्हाला थिटा इज इक्वल्स टू ट्वाईस n प्लस 1 पाय बाय 2 लक्षात ठेवावं लागेल. थिटा इज इक्वल्स टॅन थिटा इज इक्वल्स टू 0 जर आला तर तुम्हाला थिटा इज इक्वल्स टू n पाय लक्षात ठेवावा लागेल. तसंच साइन थिटा इज इक्वल्स टू जर साइन अल्फा आला तर तुम्हाला थिटाची व्हॅल्यू लक्षात ठेवावं लागेल. थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n अल्फा. ठीक आहे. तसंच जर तुमच्याकडे कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा आला तर तुम्हाला थिटाची व्हॅल्यू लक्षात ठेवावं लागेल. दॅट इज ट्वाईस n पाय प्लस मायनस अल्फा. ठीक आहे. हे दोघं इथले अँगल आहेत, कॉस आणि दोघं कॉसचे अँगल्स तुम्हाला इथे दिसत आहेत. ठीक आहे. एक थिटा हा इकडचा आहे आणि हा अल्फा तुम्हाला इथे यूज केलेला दिसेल. ठीक आहे. आणि जर थिटा अँड अल्फा आर नॉट ऑड मल्टिपल, जर ऑड मल्टिपल नसतील, ठीक आहे, पाय बाय 2चे, इवन तुम्हाला माहिती आहे इवन नंबर्स, ऑड मल्टिपल्स असतील पाय बाय 2च्या. ठीक आहे. सो दॅन द टॅन थिटा अँड टॅन अल्फा हा काय करतो तुम्हाला थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस अल्फा तुम्हाला घ्यावा लागेल. ठीक आहे. आणि जर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फा आला तर त्या केसमध्ये थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा तुम्हाला घ्यावा लागेल. ठीक आहे. तसंच जर तुम्ही कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा जर घेतला तर तुम्हाला थिटाची व्हॅल्यू n पाय प्लस मायनस अल्फा घ्यावी लागेल. आणि टॅन स्क्वेअर जर टॅन स्क्वेअर थिटा और टॅन स्क्वेअर अल्फा आला तर त्या केसमध्ये तुम्हाला n पाय प्लस मायनस अल्फा घ्यावा लागेल. म्हणजे इथे दोघां केसमध्ये सेम आहे बघा. इथे पण सेम आहे दिसतंय तुम्हाला, आणि इथली पण व्हॅल्यू एकदम सेम आहे, सगळे सारखे आहेत. साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरसाठी सगळ्यांसाठी थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा तुम्हाला घ्यावा लागेल. इथे काही कन्फ्युजन नाही आहे. ठीक आहे. आणि इथलं जर तुम्ही बघितलं इथे फक्त 2चा फरक आहे. ठीक आहे. कॉस आणि साईनमध्ये टॅनमधला. पण जर तुम्ही इथे बघितलं इथे थोडासा मायनसचा फरक तुम्हाला दिसेल. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि जनरल सोल्युशनचा जर विचार करतायत, जनरल सोल्युशन ऑफ ए कॉस थिटा प्लस बी साइन थिटा इज इक्वल्स टू सी जर असेल जनरल सोल्युशनमध्ये, तर बघा त्या केसमध्ये तुम्हाला थिटा इज इक्वल्स टू ट्वाईस n पाय प्लस अल्फा प्लस मायनस बीटा घ्यावा लागेल. दॅट इज n आपला हा इंटेजरशी बिलॉंग करतो. आणि इथे असणारे ए बी सी हे पण रिअल नंबर असतील. ठीक आहे. हे जे दिसतात ए बी आणि हे जे रिअल नंबर्स आहेत. ए किंवा बी किंवा सी हे तिघं 0 नसतील, ऑलवेज लक्षात ठेवा. इथे असणारा कॉस अल्फा कसा असेल तुम्हाला, कॉस अल्फाचा फॉर्म्युला दॅट इज ए अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, साइन अल्फा बी अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि कॉस बीटा जर आला तर कॉस अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तुम्हाला घ्यावा लागेल. ठीक आहे. सिमिलर केस आहे सोल्युशन ऑफ द ट्रायंगल. ठीक आहे. आता ह्या सोल्युशन ऑफ ट्रायंगलच्या मी तुम्हाला पोलर कॉर्डिनेट कसे असतात आणि कार्टेशियन कॉर्डिनेट दोन कन्सेप्ट असतात. पोलर आणि कार्टेशियन कॉर्डिनेट तुम्ही बघितलेत. जर एक्स आणि वाय ॲक्सिस असेल तुमच्याकडे, ठीक आहे, वाय ॲक्सिस दिस वन विल बी एक्स ॲक्सिस, तर इथे पॉईंट असेल. ठीक आहे. तर हा पॉईंट सपोज की इथे 2 लिहिला आहे आणि इथे काहीतरी 1 लिहिलेला आहे. ठीक आहे. बरोबर आहे. तर हा पॉईंट सपोज की इथे आहे. ठीक आहे, असा. ठीक आहे, ह्या पद्धतीने. तर याचे कॉर्डिनेट कसे येतील तुमचे, दॅट इज 1,2. बरोबर आहे. तर हे झाले तुमचे कार्टेशियन कॉर्डिनेट. कुठले झाले हे कार्टेशियन कॉर्डिनेट. पण पोलर कॉर्डिनेटमध्ये एक अँगल येतो. म्हणजे बघा हा जो दिसतोय तुम्हाला हा पॉईंट इथे आहे. ठीक आहे. एक्स ॲक्सिसपासून जर थिटा अँगलवरती असेल, ठीक आहे, आणि डिस्टन्स काय इथून आर एवढं डिस्टन्सवरती. लक्षात ठेवा, जरा समजा याला काय पोलर कॉर्डिनेटची कन्सेप्ट. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट द केस. ओ हा ओरिजिन दिसतोय तुम्हाला ह्या डायग्राममध्ये. ठीक आहे. यूज फॉर द फिक्स पॉईंट आहे, म्हणजे हा फिक्स पोझिशन आहे. ठीक आहे. आणि ओ एक्स इज द इनिशियल रे ऑर प्लेन पोलर रे म्हटलं जातं. म्हणजे पहिले हा इथे होता. ठीक आहे. याला रोटेट करून मी कुठे इथे घेऊन गेलो, इथे. ठीक आहे. असा फिरवत घेऊन गेलो. आता किती फिरवलं, थिटा एवढा अँगल फिरवलं.
किती फिरवलं, थिटा एवढा अँगल, म्हणजे तो थिटा अँगल माझा होता π/2 एवढं मी त्याला फिरवलं. ठीक आहे, π/2. ठीक आहे, एवढं समथिंग फिरवलं असेल, मे बी लक्षात ठेवा थिटा एवढा अँगल मी त्याला फिरवलं. ठीक आहे, सो हेअर इज दॅट π/2 लिहिण्यापेक्षा मी म्हणू शकतो त्याला थिटा एवढा अँगल फिरवलं. ठीक आहे, लक्षात ठेवा. याला मी काय केलं लक्षात ठेवा, पहिले एकदा परतदा सांगतो. इथून हा इनिशियल रे होता, त्याला फिरवून मी इथे घेऊन आलो, असा फिरवलं याला असं. ठीक आहे, किती फिरवलं, थिटा एवढा अँगल त्याला फिरवलं. बरोबर आहे. आता हा जो पॉईंट आहे ॲक्च्युली हा पॉईंट इथे आहे. ठीक आहे, इथे आहे, आणि हा पॉईंट इथून, ठीक आहे, इथून हा काय आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे. ठीक आहे, मला ह्याला जर सांगायचं असेल पोलर कॉर्डिनेटमध्ये, ठीक आहे, तर मी ह्याला कसं सांगेल, दॅट इज आर कॉमा थिटा. म्हणजे मला काय सापडून जाईल की आर एवढ्या अंतरावरती थिटा एवढ्या अँगलवरती यस पॉईंट आहे. काय हा यस पॉईंट आहे, समजला परत एकदा. म्हणजे एस विल बी अ एनी पॉईंट ऑन द रे. ठीक आहे, लक्षात येतं आहे. ओ एक्स ही इनिशियल रे और पोलर ॲक्सिस म्हटलं जातं. एस हा एनी पॉईंट असेल कुठल्याही प्लेनमध्ये. हा पॉईंट आहे, हा पूर्ण प्लेनमध्ये आहे. ठीक आहे, एका प्लेनमध्ये असेल. ठीक आहे, सो दॅट इज वॉट द प्लेन अदर दॅन ओ. ओला सोडून आपण, ठीक आहे, अदर दॅन ओ. सो लेट जी लेंथ आहे ही जी दिसते आर एवढी लेंथ आहे ओ एसची. बरोबर, आर विल बी ग्रेटर दॅन 0. आणि हा जो अँगल आहे तो थिटा एवढा अँगल आहे. यांच्यामधला अँगल किती आहे, थिटा एवढा अँगल आहे. दॅट इज द ऑर्डर ऑफ द पेअर, म्हणजे आर कॉमा थिटा. बरोबर आहे. माझ्या अर्थ लक्षात ठेवा, जर हा पॉईंट इथे आहे, ही अशी लाईन आहे एक. ठीक आहे, बरोबर. तर इथून मी एक लाईन जर ड्रॉ करून दिली अशी, ठीक आहे, आणि मला माहिती की हा आर एवढ्या डिस्टन्सवरती हा पॉईंट आहे, यस पॉईंट आहे. ठीक आहे, यस जो पॉईंट आहे तो आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे, आणि इथून हा थिटा एवढ्या अँगलवरती, म्हणजे हा पॉईंट मला सापडून जाईल कुठे आहे एक्झॅक्टली. ठीक आहे, आणि तसाच मी एक पॉईंट कसा शोधतो, हा जर पॉईंट माझा इथे आहे तर मी त्याला असं आणि असं जॉईन करून घेतो. ह्याला मला माहिती आहे हा एक्स आहे, हा मला माहिती आहे वाय. ठीक आहे, हा मला माहिती काय वाय. सो दिस इज वॉट द वाय इज हेअर. तर मी काय सांगू शकतो, हा जो पॉईंट आहे यस हा एक्स कॉमा वाय कॉर्डिनेटवरती आहे. आता हा कार्टेशियन झाला, आणि दुसरा हा कुठला झाला आपला पोलर, ज्याच्यामध्ये अँगल आणि डिस्टन्स येतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो एस सेट टू बी अ पोलर कॉर्डिनेट. तर एसचे पोलर कॉर्डिनेट काय असतील, आर कॉमा थिटा, ज्याच्यामध्ये अँगल आणि एक डिस्टन्स तुमच्याकडे येऊन जाईल. सो रिलेशन बिटवीन द पोलर अँड कार्टेशियन कॉर्डिनेटमधलं रिलेशन कसं फाइंड आउट करू शकतो आपण. ठीक आहे, येथे बघा अँगल दोघं घेतलेले आहेत. हा अँगल थिटा आणि हा आर. बरोबर, ह्या पॉईंटचे पोलर कॉर्डिनेट आहेत आपल्याकडे आर कॉमा थिटा. ठीक आहे, आणि त्याचे कार्टेशियन कॉर्डिनेट आहेत पी पॉईंटचे कार्टेशियन कॉर्डिनेट एक्स कॉमा वाय. ठीक आहे, याचे पोलर कॉर्डिनेट आहेत आपल्याकडे आर कॉमा थिटा, कार्टेशियन कॉर्डिनेट आहेत एक्स कॉमा वाय. ठीक आहे, सो दोघं मला माहिती आहेत ह्या पद्धतीने, ह्या डायग्राममध्ये मला जे दिसत आहेत. ठीक आहे, इथे. सो हेअर इज दॅट, जर मी ह्या दोघांना फाइंड आउट केलं तर लक्षात ठेवा, एक येते आपली एक्स कॉमा वाय, म्हणजे कॉस आणि साईनची गोष्ट. ठीक आहे, साईन. ठीक आहे, साईन एक्स वाय. ठीक आहे, हा थिटा बघा, हा अँगल. बरोबर, इथे दिसणारा जो थिटा अँगल तुम्हाला दिसतोय, वाय हा तुम्हाला इथे दिसतोय. ठीक आहे, हा जो दिसतोय तुम्हाला वाय इथे, हा वाय आहे, हा एक्स तुम्हाला दिसतोय. बरोबर, इथून एवढं एक्स आहे, इथून एवढं डिस्टन्स आहे, वाय एवढं डिस्टन्स आहे, लक्षात ठेवा. हां, तर मग बघा कॉस थिटा कसा आहे तुमचा एक्स अपॉन आर. ठीक आहे, दॅट इज एक्स अपॉन आर, म्हणजे ॲडजेसन अपॉन कॉस थिटा काय असतो तुमचा, ॲडजेसन अपॉन अ हायपोटेनियस. ठीक आहे, ॲडजेसन अपॉन हायपोटेनियस. कॉस थिटा काय, ॲडजेसन अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे, साईन थिटा बघा, दॅट इज अपोजिट अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे, सो थिटाच्या समोरचा अपोजिट झाला. ठीक आहे, वाय अपॉन आर, दिस इज वॉट द साईन थिटा तुमच्याकडे येऊन जाईल. बरोबर आहे, आणि दुसरा बघा ॲडजेसन अपॉन हायपोटेनियस, हा कुठला येईल तुमच्याकडे, कॉस थिटा येऊन जाईल. बरोबर, मग इथे बघा दोघं घेतले त्यांनी. बरोबर, मग दोघां केसमध्ये बघा इथे तुम्हाला आता दिसतंय कन्सेप्ट काय, तर आर माहिती आहे. ठीक आहे, दोघांमधला जर हा आर मी इथे घेऊन गेलो, दिसतंय काय बनतं आहे, एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल्स टू आर साईन थिटा. सो पी जो कॉर्डिनेट आहे, जे तुम्ही म्हटले ना पोलर कॉर्डिनेट, हे एक बघा एक्स कॉर्डिनेट, कार्टेशियन कॉर्डिनेट एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू काय आहे, एक्स काय लिहिला तुम्ही, एक्स लिहिला आर कॉस थिटा, वाय लिहिला आर साईन थिटा. तर पोलर कॉर्डिनेट बघा ह्याचे कार्टेशियन कॉर्डिनेट वाय आर इज इक्वल्स टू कॉस आर कॉस थिटा कॉमा आर साईन थिटा तुमच्याकडे येऊन जाईल. ठीक आहे, ओ पी माहिती आहे आपल्याला, आर एवढे डिस्टन्स आहे, आणि हा अँगल थिटा माहिती आहे. सो हेअर इज दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस
आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. दोघांमधला आर स्क्वेअर कॉमन आहे, तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू येते तुमच्याकडे 1. लक्षात येते. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू असते 1. बरोबर, किती असते? 1 असते. सो हेड इट बिकम्स 1. तर आर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. तर तुम्ही आर लिहू शकतात. आता जर आर स्क्वेअर इज इक्वल्स टू मी असं लिहिलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, तर आर कशामध्ये येऊन जाईल? रूटमध्ये येऊन जाईल. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर येऊन जाईल. ठीक आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग इथे दिसतंय हे. सो हेअर इज दॅट. तुम्हाला आर माहिती पडून जाईल. हा आर एवढा किती होता हा एक्झॅक्टली. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट द फॉर्म्युला. नीट लक्षात ठेवा. हे 2 फॉर्म्युले आणि हा एक फॉर्म्युला सगळ्यात महत्त्वाचा आहे. IMPA हे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी खूप मदत करतील. आणि दुसरं झालं तुमच्याकडे y/x, दॅट इज टॅन थिटा इज इक्वल्स टू y/x. हा एक फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यात जास्त लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे, फॉर द सोल्युशन ऑफ द ट्रायंगलसाठी. तर हे मोस्ट IMP फॉर्म्युले हे सगळ्यांनी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. दुसऱ्याला आपल्याला सोल्युशन ऑफ ट्रायंगल शिकायचं आहे. कारण ट्रायंगलमध्ये जर आपण बघितलं तर 6 पार्ट्स असतात ॲक्च्युली. कारण एक जर ट्रायंगल मी बघितला तर त्याच्या 3 साईड येतात आणि 3 अँगल येतात, म्हणजे टोटल 6 पार्ट्स आहेत. ठीक आहे. जर मला सोल्युशन ऑफ ट्रायंगल काढायचं आहे, जर सॉल्विंग ट्रायंगलचे सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स मीन्स काय? अननोन पार्ट्स मला सॉल्व करायचे आहेत. म्हणजे मे बी ते अननोन पार्ट्स साईड असतील किंवा अँगल्स असू शकतील. ठीक आहे. सो अ ट्रायंगल कॅन बी सॉल्व. ठीक आहे. वी नो आउट ऑफ द 6 पार्ट, म्हणजे 6 पार्ट्सपैकी कमीत कमी मला 3 पार्ट्स माहिती पाहिजे. 6 पार्ट्सपैकी कमीत कमी मला 3 पार्ट्स माहिती पाहिजे. त्याच्यापैकी एक जो पार्ट असायला पाहिजे तो ऑलवेज साईड असायला पाहिजे. ठीक आहे. काय असायला पाहिजे? ऑलवेज साईड असायला पाहिजे. फॉर फाइंडिंग द अननोन सोल्युशन ऑफ द ट्रायंगल कन्सिडर अ ऑब्लिक ट्रायंगल. म्हणजे लक्षात ठेवा, असा राईट अँगल ट्रायंगल कधी कन्सिडर करायचा नाही. सो अ ट्रायंगल विच डज नॉट हॅव अ कंटेन अ राईट अँगल. ठीक आहे. म्हणजे ऑब्लिक ट्रायंगल असायला पाहिजे फॉर फाइंडिंग द सोल्युशन ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलचं सोल्युशन जर तुम्ही फाइंड आउट करताय तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे? त्याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल नको आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये राईट अँगल नको आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूलचे फॉर सॉल्विंग द ट्रायंगल. ठीक आहे, सोल्युशन ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी. तर सगळ्यात पहिले साइन रूल जे आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, जे कॅपिटल लिहिले आहेत हे सगळे, ठीक आहे, जे दिसत आहेत तुम्हाला हे अँगल्स आहेत. कॅपिटलमध्ये लिहिलेले ते अँगल्स आहेत आणि स्मॉलमध्ये लिहिलेले काय आहेत? साईड आहेत ट्रायंगलमधल्या. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला फॉर्म्युला येतो A/sin कॅपिटल A इज इक्वल्स टू B/sin कॅपिटल B, C/sin कॅपिटल C आणि हा ट्वाईस R आहे. आर लक्षात ठेवा, ऑलवेज द रेडियस ऑफ द सर्कल असते, म्हणजे सर्कम रेडियस म्हटलं जाते. ठीक आहे. आर काय? रेडियस आहे. लक्षात ठेवा, सर्कलची रेडियस येते. दुसरा फॉर्म्युला म्हणजे sin A/small a, sin B/small b, sin C/small c इज इक्वल्स टू K. कॉन्स्टंट आहे हा. ठीक आहे. नाही तर मग तुम्ही A/sin A, B/sin B इज इक्वल्स टू C/sin C यूज करू शकतात. हे तिघं फॉर्म्युले तुम्हाला बाय हॅट करायचे आहेत. तिसरा झाला कोसाइन रूल. कोसाइन रूल मोस्ट IMP 4 मार्कासाठी याच्यावरती थिअरम विचारला जातो, जो तुम्हाला बाय हॅट करायचा आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्याच्यामध्ये ह्याला मी पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे मागच्या लेक्चर्समध्ये, जेव्हा मी हे पूर्ण घेतलेलं होतं त्या केसमध्ये. सध्या तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत इन अन रिव्हिजनमध्ये. ठीक आहे. ट्रायंगलसाठी कोसाइन रूल जर यूज करतायत तर त्या केसमध्ये A² इज इक्वल्स टू B² प्लस C² मायनस ट्वाईस BC cos A, B² इज इक्वल्स टू C² प्लस A² मायनस ट्वाईस CA cos B, C² इज इक्वल्स टू A² प्लस B² मायनस ट्वाईस AB cos C. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल साईनसाठी. एक नोट पण लक्षात ठेवा, जर अँगल B हा 90 डिग्री आहे तर B² इज इक्वल्स टू A² प्लस C येऊन जाईल तुमच्याकडे. आणि cos A जर काढतायत, ठीक आहे, B² प्लस C² मायनस A² अपॉन ट्वाईस BC, और cos B जर काढतायत तर C² मायनस A² मायनस B² अपॉन ट्वाईस CA, और cos C जर काढतायत, ठीक आहे, तर A² प्लस B² मायनस ट्वाईस मायनस C² अपॉन ट्वाईस AB येऊन जाईल. ठीक आहे. प्रोजेक्शन रूल पण लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये पण हा प्रोजेक्शन रूल पण 3 मार्कासारखे याच्यावरती येणारे थिअरम पण, हा जो थिअरम आहे ॲक्च्युली 3 मार्कासाठी IMP याच्यावरती पण क्वेश्चन येतो तुम्हाला. ठीक आहे. ऑल्सो गेट फॉर दिस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यामधून तुम्ही बघू शकता सगळे सोल्युशन त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ट्रायंगल जर माझ्याकडे असेल तर त्यासाठी कुठलाही ट्रायंगल, तर A जर मी काढतोय तर B cos C प्लस C cos B. ठीक आहे. B जर काढत असेल तर C cos A प्लस A cos C, और C जर काढत असेल, फाइंड करत असेल तर A cos B प्लस B cos A मला यूज करावा लागेल. ठीक आहे. सो नाव फ्रॉम हिअर वी हॅव द ॲप्लिकेशन ऑफ साइन रूलचे काही ॲप्लिकेशन आहेत. तर याच्यामध्ये बरेचसे हाफ अँगल फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे आहेत. ठीक आहे. हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये कुठले कुठले येतात? सगळ्यात पहिले जर ट्रायंगल, याच्यामधला S लक्षात ठेवा, हा पेरीमीटर आहे.
ठीक आहे. पेरीमीटर ऑफ द ट्रायंगल ए बी सी तुम्हाला साईड माहिती आहेत, ठीक आहे. ट्वाईस एस येतो, समजलं. मग इथे बघा साईन ए बाय टू साठी तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे अंडर रूट ऑफ एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन बी सी. साईन बी बाय टूसाठी अंडर रूट ऑफ एस मायनस सी अपॉन सी ए. तसंच साईन सी अपॉन टूसाठी साईन एस मायनस ए अपॉन एन टू एस मायनस बी अपॉन ए बी घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि जर कॉस घेत आहेत तर कॉससाठी तुम्हाला कॉस ए अपॉन टूसाठी कॉस बी अपॉन टू आणि कॉस सी अपॉन टूसाठी, ठीक आहे. त्याच्यासाठी एस मायनस ए अपॉन बी सी, एस मायनस बी अपॉन ए सी, एस मायनस सी अपॉन ए बी तुम्हाला यूज करावा लागेल. सिमिलरली जर टॅन आहे तुमच्याकडे तर तुम्हाला टॅन ए बाय टू, बी बाय टू आणि सी बाय टूसाठी फॉर्म्युले यूज करायचे आहेत. एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस मायनस ए इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस बी. आणि टॅन सी जर सी बाय टूसाठी एस मायनस ए अपॉन एस मायनस बी अपॉन एस इंटू एस मायनस सी तुम्हाला घ्यावं लागेल, ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल जर माहिती असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथे काढताना एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढायचा, ठीक आहे. तर 1/2 बी सी इंटू साईन ए घ्यावं लागेल एरिया ऑफ ट्रायंगलसाठी. 1/2 सी ए इंटू साईन बी घेता येईल, अदरवाईज 1/2 ए बी इंटू साईन बी. हे प्रत्येक फॉर्म्युले ॲज पर द रिक्वायरमेंट डिझाईन आहेत, ठीक आहे. जिथे जसा फॉर्म्युला लागेल त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामधून फॉर्म्युला यूज करू शकतात. हिरोज फॉर्म्युला म्हणजे दॅट इज द ट्रायंगल जो आहे, ठीक आहे. ए बी सी द लेंथ आहेत, साईड आहेत आणि साईड ज्या आहेत ह्या साईड लेंथ आहेत, ठीक आहे. काय साईडच्या लेंथ आहेत रिस्पेक्टिव्हली ट्रायंगलच्या, ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे त्याचा पेरीमीटर ट्वाईस एस इज इक्वल्स टू ए बी सी, ठीक आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल पेरीमीटर घेऊन जर तुम्ही एरिया फाइंड आउट करतायत तर लक्षात ठेवा अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी इंटू एस मायनस सीचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. हा फॉर्म्युला तुम्ही 10वीमध्ये पण मला वाटतं शिकले असाल, ठीक आहे. नेपियर्स ॲनालॉजी हे पण मोस्ट IMP मधला हा एक IMP आहे, ठीक आहे. हे पण IMP आहे, 4 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं, ठीक आहे. तुम्हाला वाटलं तर नोट्स पण तुम्हाला मी याची सेंड करून देईल, ठीक आहे. तर इथे बघा हे पण फॉर्म्युले तुम्हाला घ्यावे लागतील नेपियर्स ॲनालॉजीचे. टॅन बी मायनस सी अपॉन टू इज इक्वल्स टू बी मायनस सी अपॉन बी प्लस सी कॉट ए बाय टू. टॅन सी मायनस सी अपॉन टू इज इक्वल्स टू सी मायनस सी अपॉन सी प्लस सी कॉट बी बाय टू. टॅन ए मायनस बी अपॉन टू इज इक्वल्स टू ए मायनस बी अपॉन ए प्लस बी कॉट सी बाय टू घ्यावं लागतील, ठीक आहे. तर तसंच नाव हेअर इज दॅन इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन पण तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. ते इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या आधी डोमेन आणि रेंज समजायला पाहिजे, नाही तर मग डोमेन आणि रेंज राहून जाते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी उडून जातात, ठीक आहे. डोमेन म्हणजे काय, इट रेफर्स टू द सेट ऑफ पॉसिबल इनपुटसाठी रेफर केला जातो. डोमेन कशासाठी, इनपुटसाठी, कशावरती, एक्स ॲक्सिसवरती. आणि रेंज काय तुमची, दॅट इज व्हॉट द आउटपुट आहे, काय येतं आहे. म्हणजे इथे बघा साईन जर मी π/2 टाकला तर माझ्याकडे -1 येतो, ठीक आहे. आणि जर मी साईन मी -π/2 टाकला तर -1 येईल. साईन प्लस π/2 ठेवला तर हा येईल माझ्याकडे 1. तर याच्या केसमध्ये हा जो इनपुट आहे तो डोमेन आहे आणि जो निघतो आहे तो आहे माझी रेंज, ठीक आहे. ह्या केसमध्ये इथे कन्सिडर केलं जातं. तर दिस इज वॉट द डोमेन अँड रेंज, लक्षात ठेवा. तर मग वन फंक्शन कसं असतं, याचा अर्थ 1 इनपुट हॅविंग 1 आउटपुट. एकच इनपुट आणि एकच आउटपुट जर असेल तर त्याला म्हटलं जाईल 1 फंक्शन, ठीक आहे. बरोबर, काय म्हटलं जाईल 1 फंक्शन. तर आता साईन π/6साठी 1/2 आन्सर येईल, ठीक आहे. साईन π/4साठी 1/√2 आन्सर येईल. म्हणजे एक इनपुट होती, ठीक आहे, एकच इनपुट होती, एकच आउटपुट होतं, तर 1 फंक्शन झालं माझं, ठीक आहे. सो दिस इज वॉट इफ देर इज 1 इलेमेंट इन वाय, ठीक आहे ना, विच हॅज मोर दॅन 1 प्री इमेज ऑफ इन एक्स, ठीक आहे ना. तर एकापेक्षा जास्त इमेज असायला पाहिजे, ठीक आहे. सो इफ देर इज नो इलेमेंट इन वाय, ठीक आहे, वायमध्ये असा कुठलाही इलेमेंट नाही आहे, ठीक आहे, हॅज मोर दॅन 1 प्री इमेज, ठीक आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्राचा कुठलाही व्हॅल्यू नाही, म्हणजे एक इनपुट आणि एकच आउटपुट आहे. तसंच ऑन टू फंक्शन पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, दॅट इज ईच आउटपुट हॅव अ इनपुट. जो कुठलाही आउटपुट आलेला आहे त्याच्यासाठी इनपुट असायला पाहिजे. याच्यामध्ये हा एक्स्ट्रा आहे बघा, त्याच्यासाठी इनपुट नाही आहे, म्हणून मी त्याला ऑन टू फंक्शन म्हणतो, ठीक आहे. काय म्हटलं त्याला, ऑन टू फंक्शन. सो दॅट इज वॉट द रिअल नंबर्स पण माहिती असायला पाहिजे. कुठले असतात रिअल नंबर्स, दॅट इज द रिअल नंबर्स द एनी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह नंबर्स, ठीक आहे, इन्क्लुडिंग द रॅशनल नंबर्स. याच्यामध्ये कुठले येतात, रॅशनल नंबर्स पण येतात तुमचे -5, 4/3 सारखे, किंवा इरॅशनल नंबर येतात √2, 1 पॉईंटमध्ये येणारे नंबर, पाय येणारे, पाय 22/7. तर हे सगळे काय तुमचे रिअल नंबर्स आहेत, ठीक आहे. सो इनवर्स फंक्शनला लक्षात ठेवा, इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनला
ठीक आहे. कुठलं इन्व्हर्स फंक्शन, आता इथे बघा हा फंक्शन आहे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे. तर याचा इन्व्हर्स कसा येईल, एक्स इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ वाय, म्हणजे एक्झॅक्टली कसा इन्व्हर्स येईल, वाय जर साईन एक्स असेल तर एक्स काय असेल, साईन इन्व्हर्स ऑफ वाय असेल, तर याला इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे साईन इन्व्हर्स ऑफ एक इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे आपल्याकडे, साईन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन, कोसेक आणि कॉट. तर याचे आता डोमेन म्हणजे इथे इनपुट ही असेल आणि आउटपुट ही निघेल आपली. ठीक आहे. आता या केसमध्ये सगळ्यांसाठी आहेत, नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. IMP हा टेबल पण काय करायचा तुम्हाला बाय हॅट करून ठेवायचा आहे. ठीक आहे. सो दॅट इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे. प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, द व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन विच लाईज इन द रेंज ऑफ द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. दॅट इज म्हणजे इथे दिसते तुम्हाला ह्या व्हॅल्यूच्या डोमेन आणि रेंजमध्ये जिथे लाई करते. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनची जी व्हॅल्यू आहे दॅट इज विच लाईज बिटवीन. ठीक आहे. कुठे, रेंजमध्ये. रेंज कोणाचा, ऑफ द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच विच इज कॉल्ड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. ठीक आहे. त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू फंक्शन आपण म्हणू. म्हणजे इथे बघा याच्यासाठी तुम्हाला बऱ्याच प्रॉपर्टी यूज करायच्या आहेत. मोस्ट ऑफ द प्रॉपर्टी, साईन इन्व्हर्स ऑफ 1/2, साईन इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स म्हणजे असतो तुमचा कोसेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स. मोस्ट IMP प्रॉपर्टी आहेत. स्टुडंट्स लक्षात ठेवा, बाय करून ठेवा. कॉस इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स म्हणजे सेक इन्व्हर्स ऑफ एक्स असतो. ठीक आहे. टॅन इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स म्हणजे कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स येतो. ठीक आहे. दुसरा म्हणजे साईन इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स म्हणजे मायनस साईन इन्व्हर्स ऑफ एक्स असेल. बरोबर. जर टॅन इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स लिहिला, फक्त मायनस साईनला बाहेर काढायचं, पुढे ठेवायचं. ठीक आहे. तिघं केसमध्ये टॅनसाठी, कोसेकसाठी आणि साईनसाठी बघा, साईनची जी मायनस साईन होती, इथे एक्सची जी मायनस साईन आहे त्याला मी इथे लिहिलं आहे बघा, या पद्धतीने इथे लिहिलं आहे. बरोबर. ही दिसते इथे, बाहेर लिहायची. ठीक आहे. साईन, टॅन आणि कोसेकसाठी. परत कोसेक इन्व्हर्स जर असेल तर सेम केस आहे. कोसेक इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स जर आला तर पाय मायनस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स लिहायचा. सेक आणि कॉटसाठी पण तसंच करायचं. ठीक आहे. मायनस सेक इन्व्हर्स ऑफ एक्स और मायनस कोसेक मायनस कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स घ्यावं लागेल. ठीक आहे. फक्त पाय पुढे ठेवावं लागेल इथे. आता परत 4th नंबरचा साईन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स असतो तुमचा π/2. दुसरा म्हणजे टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स असतो π/2. कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स असतो तुमचा, दॅट इज कोसेक इन्व्हर्स ऑफ आणि सेक इन्व्हर्स ऑफ एक्स असतो π/2. या गोष्टी पण लक्षात ठेवा सगळ्यांनी. टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ वाय म्हणजे तुमच्याकडे लक्षात यायला पाहिजे टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. ठीक आहे. दुसरा टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ वाय इज इक्वल्स टू असतो पाय प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. ठीक आहे. टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स असतो तुमचा मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ वायसाठी तुम्हाला टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स मायनस वाय 1 प्लस एक्स वाय घ्यावं लागेल. ओके. सिमिलरली ट्वाईस टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स असतो साईन इन्व्हर्स ऑफ ट्वाईस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. या पूर्ण प्रॉपर्टीज लक्षात ठेवा, खूप महत्त्वाच्या आहेत, कामास येतील, कारण 10 मार्क एवढे सोपे नाही आहे त्याच्यामध्ये, ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला भेटणं. ठीक आहे. 2 टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. ठीक आहे. कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर असतो. ठीक आहे. 2 टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स, टॅन इन्व्हर्स ऑफ ट्वाईस एक्स 1 मायनस एक्स स्क्वेअर असतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाय हॅट कराव्या लागतील. सगळ्या प्रॉपर्टी लक्षात ठेवा. हे पूर्ण लेक्चर तुम्हाला याच्यावरती डिपेंड करतं, इन्व्हर्सवरती. काही थोड्याशा कन्सेप्ट आहेत आणि एकदम सोपं चॅप्टर आहे. जर तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने घेतलं तर तुम्हाला हे चॅप्टर चांगलं समजून जाईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.